नमस्कार, मी योगेश वाघ पुन्हा एकदा वाडा शहराच्या भेटीला. आज आपण एक नवीन विषय घेऊन आलो आहे, फायर एन-ओ-सी. मी एक वाडा नगरपंचायतला एक माहिती अधिकार टाकला होता का आपल्याकडून फायर एन-ओ-सी किती देण्यात आलेली आहे. तेव्हा मला ही माहिती मिळाली होती. त्यात मला स्पष्ट सांगून दिलं होतं की याच्यात अग्निशामक दलाची आपल्या विभागाकडून एकच फायर एन-ओ-सी देण्यात आलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मी इतर विभागांना थोडीशी माहिती घ्यावी म्हणून टीपी, बिनशेती आणि एक्साईज ऑफिसला माहिती अधिकार टाकला का एक प्रकरणात बाबा या वाडा नगरपंचायतून किती आल्या एन-ओ-सी. तर मला ही एक एन-ओ-सी दुसरी एन-ओ-सी मिळाली फायरची. या संदर्भात मी बघितलं का इथून खूप बऱ्याच बोगस एन-ओ-सी देण्यात आल्याचं निदर्शनात येऊ शकते. म्हणून मी वाडा पोलिसांना एक तक्रार केली होती. वाडा पोलिसांना तक्रार केली, इतर खात्यांना तक्रार केली या फायर एन-ओ-सीच्या बाबतीत. नगरपंचायतीला केली, नगर प्रशासन विभागाला केली. आता ही जिल्हा अधिकारी नगर प्रशासन विभागाकडं तिकडून आलेला पत्रव्यवहार आहे. त्या पत्रव्यवहारात स्पष्ट सांगितलेलं आहे, दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करा. जो दोषी असेल त्या प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करा. वाडा पोलीस स्टेशनला पण मी तक्रार केली. त्यात पत्रात सांगितलं आहे की त्या विभागाकडून दाद मागून घ्या. म्हणजे त्या विभागाचे अधिकारी गुन्हे दाखल करू शकतात. त्या सगळ्या गोष्टी माझा फॉलोअप आज वर्ष झालेला आहे. मी ह्या प्रकरणात पुढे वाटचाल करत आलेलो आहे. अजूनपर्यंत मुख्य अधिकारी या प्रकरणाची दाद घेत नाही, लक्ष देत नाही. आणि तो जो अधिकारी आहे रोहन राठोड साहेब अजूनपर्यंत कामावर पण नाही. बरेच महिने झाले ते सुट्टीवरच आहेत का काय, कामावर नाही आहेत. आणि त्यांच्या विरोधात बाबा हे काय मी जे पेपर गोळा केलेले आहेत हे सगळे विभागांना टाकले, चौकशा वरून सांगितलं करायला, अजून देखील याच्यावर पांघरून घातलेलं आहे. त्या माध्यमातून मला सोशल मीडियाच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे, वृत्तपत्रात पण बातमी देणार आहे आणि हे सर्व पेपरची PDF पण मी टाकणार आहे का हे सगळ्या गोष्टी समोर दिसून सुद्धा मुख्य अधिकारी गप का, या प्रकरणाची चौकशी का करत नाही. कुठेतरी संशयाची पाल चुकचुकते. अशा एन-ओ-सी किती ठिकाणी गेल्या असतील याची तर खात्याने हे चौकशी करायला पाहिजे वरिष्ठ अधिकारी म्हणून. या गोष्टीचं प्रकरण जरा त्यांनी लक्ष घातलं तर बऱ्याच गोष्टी निदर्शनात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मला जर दुसरीकडून एक एन-ओ-सी मिळते आणि तुम्ही मला खोटी माहिती देता वरून माहिती अधिकारात एकच एन-ओ-सी दिले, त्या प्रकरणात मी माहिती काढली, माहिती अधिकारात ज्या काही मिळालं त्यातनं मला एक परिपत्रक भेटलं. त्यात तुम्हाला नगरपंचायतीला एन-ओ-सी देण्याचा अधिकार नव्हता, तरी देखील दिले आहे. पण अशा बोगस एन-ओ-सी अजून किती ठिकाणी जर नगरपंचायतच्या सीओने जर पोलीस स्टेशनला योग्यरित्या कंप्लेंट दाखल केली तर पोलीस खाते योग्यरित्या कुठं एन-ओ-सी गेल्यात ते शोधू शकतात. जनतेपुढे सगळं मंगळ कारभार बाहेर येईल. एवढीच माझी विनंती आहे. या प्रकरणात लवकरात लवकर मुख्य अधिकारी लक्ष घालावं. अन्यथा नाही तर या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी हे सगळं व्हायरल तर करीतच आहे. वरून ही प्रकरणाची PDF पण मी जनतेसमोर आणत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.